चिमण्या गोष्टी। नमस्कार मुलांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या चॅनल मध्ये, जिथे तारे, गोष्टी आणि स्वप्न एकत्र येतात। आजची आपली गोष्ट आहे अमृत बोलणारा तारा। एक अशी जादुई सफर जी सुरू होते एका छोट्याशा इच्छेपासून। एका शांत रात्री तारा आपल्या पुतळ्याबरोबर गच्चीवर बसली होती। ती आकाशाकडे पाहत म्हणाली, मी पण काहीतरी मोठं करायचंय, ताऱ्यासारखं चमकायचंय। तेवढ्यात एक लहानसा तारा जास्त चमकला आणि हळूच बोलला, तुझ्यामध्येही प्रकाश आहे, फक्त स्वतःवर विश्वास ठेव। अचानक तारा आणि मोती हवेत तरंगायला लागले। ते एका ताऱ्यावर बसून ग्रह, तारका आणि धूमकेतूंच्यामधून उडत होते। प्रत्येक ताऱ्याची स्वतःची चमक असते, जसं प्रत्येक मुलामध्ये काही ना काही खास असतं। नक्षत्राने ताऱ्यांना दाखवलं की अंधार असतानाही ते कसे आत्मविश्वासाने चमकत राहतात। म्हणजे मी लहान असले तरी मोठं काही करू शकते, तारा म्हणाली। अगदी बरोबर, नक्षत्र म्हणाला। जेव्हा तारा पुन्हा पृथ्वीवर आली तेव्हा तिच्या मनात एक चमक होती, आत्मविश्वास होता। तिने मैत्रिणीला चित्र काढायला मदत केली, वर्गात उत्तर दिलं आणि शाळेच्या नाटकातही गायन केलं। मी विश्वास ठेवला आणि यश मिळालं, तारा म्हणाली। प्रत्येक जण आपल्या पद्धतीने चमकतो। स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुमचं आभाळ उजळून जाईल। मुलांनो, जर तुम्हाला एखादा तारा बोलायला मिळाला तर तुम्ही त्याला काय विचाराल? कमेंट मध्ये लिहा। गोष्ट आवडली का? तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा चिमण्या गोष्टीला, जिथे गोष्टी सांगतात आणि स्वप्न